आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आदित्य ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेल बाहेर भाजप कार्यकर्त्यांचं आंदोलन। भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आपसात भिडले। छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज, आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज। आदित्य ठाकरेंविरोधात भाजप कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी, दिशा सैलेन प्रकरणी उत्तर देण्याची भाजप कार्यकर्त्यांची मागणी, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात आज हॉटेल ट्रायडनमध्ये महत्त्वाची बैठक, मुंबईतील जागांसंदर्भात आजच्या बैठकीत अंतिम निर्णयाची शक्यता। येत्या विधानसभा निवडणुकीत तरुण आणि तरुणींना जागा वाटपात प्राधान्य दिलं जाणार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची माहिती। अनिल देशमुख फडणवीसांविरोधात लढत असल्यास आमचा पाठिंबा, आमदार रोहित पवार यांचं वक्तव्य। पक्ष सांगेल तिथून निवडणूक लढणार, देवेंद्र फडणवीसांविरोधात निवडणूक लढणार का या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना अनिल देशमुखांचं वक्तव्य। कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात रोहित पवारांना धक्का, माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर राळेभात यांचा राजीनामा। कर्जत जामखेडमधूनच लढणार, ती जागा कधीच सोडणार नाही, रोहित पवारांचं स्पष्टीकरण। तर यावेळी जास्त मताधिक्यानं निवडून येण्याचा विश्वास व्यक्त। वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात महायुतीत नाराजीचा सूर, आमदार सुनील टिंगरेंनी लावलेल्या बॅनरवर फडणवीसांचा फोटो नसल्यानं जगदीश मुळीक यांची एक्सवर पोस्ट। बारामतीतील बॅनरची सर्वत्र चर्चा, बॅनरवर शरद पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांचा फोटो, जयसिंग देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर्स। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजप कोर कमिटीची तातडीची बैठक, आठवडाभरात मुंबई भाजपात मोठे बदल होण्याची शक्यता। वेळ येते तेव्हा रिक्षा मर्सिडीजला देखील मागे टाकते, ऑटो रिक्षा संघटनांच्या वतीनं आयोजित सत्कार समारंभात मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका। गणेशोत्सवाच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार, पळस फाटा ते सिंधुदुर्गपर्यंत घेणार कामाचा आढावा। मुख्यमंत्र्यांचा आज मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पाहणी दौरा, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी अधिकाऱ्यांसह ठेकेदारांना जाग, खड्डे बुजवण्यासाठी कंत्राटदारांची रात्रीतून तारांबळ। वसंतराव चव्हाण यांच्या निधनाची वार्ता अत्यंत धक्कादायक, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी एक्स माध्यमातून श्रद्धांजली वाहिली। आमदार आशिष शेलार यांचा पीए असल्याचं सांगून कैद्यांच्या कुटुंबियांना लुबाडणाऱ्याला अटक, आमिर इरफान बेंद्रेकर असं अटक आरोपीचं नाव। राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकांकडून देण्यात येणाऱ्या कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी संपूर्ण संचालक मंडळाची, मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर संत तुकाराम महाराजांच्या नावाचा प्रस्ताव, मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट, राज्य सरकार सकारात्मक असल्याची मोहोळ यांची माहिती। नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन, हैदराबादच्या किम्स रुग्णालयात उपचार सुरू होते। वसंतराव चव्हाण यांच्या जाण्यानं काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली, एक प्रामाणिक नेता गमावला, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून भावना व्यक्त। श्रीजया चव्हाण विधानसभेच्या रणांगणात उतरण्यासाठी सज्ज, अशोक चव्हाण आणि श्रीजया यांची सर्वप्रथम एबीपी माझाला एकत्रित एक्सक्लुझिव्ह मुलाखत। मनोज जरांगे आणि सरकारमध्ये समन्वयकाची भूमिका बजावण्याची अशोक चव्हाणांची तयारी, विधानसभा निवडणुकांची लॉटरी होऊ न देण्याचं अशोक चव्हाणांचं आवाहन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।